शांती। आज आहे 14 मे 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, जसे बाबा प्रेमाचा सागर आहे, त्यांच्यासारखे प्रेम दुनियेमध्ये कोणीही करू शकत नाही। असे तुम्ही मुले देखील पित्या समान बना, कोणालाही नाराज करू नका। प्रश्न आहे, कोणत्या प्रकारचे विचार चालत राहतील तर आनंदाचा पारा चढलेला राहील? उत्तर आहे, 1. आता आपण ज्ञान रत्नांनी आपली झोळी भरत आहोत, नंतर मग या सर्व खाणी इत्यादी भरपूर होतील। तिथे सतयुगामध्ये आपण सोन्याचे महाल बांधणार। 2. आपले हे ब्राह्मण कुळ उत्तम कुळ आहे। आपण खरी खरी सत्यनारायणाची कथा, अमरकथा ऐकतो आणि ऐकवितो। अशा प्रकारचे विचार मनामध्ये चालत राहतील तर आनंदाचा पारा चढलेला राहील। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. कोणत्याही उलट्या सुलट्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही। जे काही उलटे वाचलेले आहे, अर्थात भक्ती मार्गामध्ये वाचलेले आहे, त्याला विसरून अशरीरी बनण्याचा अभ्यास करायचा आहे। 2. फक्त आशीर्वादावरच अवलंबून राहायचे नाही, स्वतःला पवित्र बनवायचे आहे। तेक पावलामध्ये बाबांचे अनुकरण करायचे आहे। कोणालाही दुःख द्यायचे नाही, नाराज करायचे नाही। आजचे वरदान आहे, ख्या प्रेमाच्या आधारे इतर सर्व संग तोडून एक संग जोडणारे संपूर्ण वफादार भव। स्पष्टीकरण आहे, संपूर्ण वफादार अर्थात प्रामाणिक त्यांना म्हटले जाते, ज्यांच्या संकल्पामध्ये अथवा स्वप्नामध्ये देखील एक बाबा आणि बाबांचे कर्तव्य, बाबांची महिमा, बाबांचे ज्ञान यांच्या व्यतिरिक्त इतर काहीच दिसू नये। एक बाबा दुसरे कोणी नाही, बुद्धीची तार सदैव एका सोबत राहावी, तेव्हाच अनेक संगतींचा रंग लागू शकणार नाही। म्हणून पहिले जे वचन आहे की गौर संग तोड एक संग जोड, या वचनाला निभावणे अर्थात संपूर्ण प्रामाणिक बनणे। स्लोगन आहे, सत्यतेची स्वस्थिती परिस्थितीमध्ये देखील संपूर्ण बनवेल। ओम शांती।